नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र स्टेट प्रक्रियेचे राऊंडचे रूल्स काय काय आहेत. कुठला विद्यार्थी कुठल्या राऊंड्स मध्ये इलिजिबल आहे, कोण अपग्रेडेशन साठी जाऊ शकतो, स्टे मध्ये काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो, कोण इलिजिबल असते, या पूर्ण प्रक्रियेबद्दल एक शॉर्ट मध्ये आपण डिस्कस करूया. तर फर्स्ट राऊंडचा रूल काय आहे की ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्यांचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे, ते सर्व विद्यार्थी पहिल्या राऊंड मध्ये चॉईस फिलिंग करू शकतात. ठीक आहे. चॉईस फिलिंग केल्यानंतर अलॉटमेंट लिस्ट जाहीर होईल. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार नाही ते डायरेक्टली नेक्स्ट राऊंड साठी इलिजिबल राहतील. त्यांना इतर काही करायची गरज नाही, नेक्स्ट राऊंडची चॉईस फिलिंग करायची. त्यानंतर जर तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज मिळालेलं असेल तर तुम्हाला विचार करायचा ऍडमिशन घ्यायचंय का नाही घ्यायचं. जर घ्यायचं असेल, घ्यायचं नसेल तर तुम्हाला काही करायची गरज नाहीये. ऍज इट इज तुम्ही नेक्स्ट राऊंड साठी इलिजिबल राहाल आणि नेक्स्ट राऊंडची चॉईस फिलिंग करू शकता. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फी जमा करणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्याकडे एक पर्याय असतो रिटेन्शन फॉर्मचा. रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय की बा तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये जायचं आहे का नाही, असा त्याचा अर्थ असतो. फक्त त्याच्या रिलेटेड तुम्हाला ते फॉर्म भरून द्यायचा का नाही हा निर्णय तुम्हाला ठरवायचा आहे. जर तुम्ही फॉर्म भरून दिला तर तुमचं ते कॉलेज फायनल होऊन जाईल, तुम्हाला अपग्रेडेशन साठी चान्स राहणार नाही. म्हणजे जे काही तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज घ्याल ते फुल अँड फायनल राहील, अपग्रेडेशन राहणार नाही. जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म नाही भरला तर तुम्ही पुढच्या राऊंड साठी इलिजिबल असता. नेक्स्ट राऊंडची चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. चॉईस फिलिंग केल्यानंतर तुम्ही सेकंड राऊंड साठी इलिजिबल असता. त्यानंतर सेकंड राऊंड, कोण कोण सेकंड राऊंड मध्ये इलिजिबल असतात? ऑलमोस्ट सर्व विद्यार्थी. फक्त ज्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरला नाही असे सर्व विद्यार्थी इलिजिबल असतील. ठीक आहे, त्याची अलॉटमेंट होईल. चॉईस फिलिंग केल्यानंतर अलॉटमेंट होईल. अलॉटमेंट झाल्यानंतर जर तुम्हाला कॉलेज मिळालेलं नसेल तर तुम्ही ऑटोमॅटिकली थर्ड राऊंडला इलिजिबल राहाल, थर्ड राऊंडची चॉईस फिलिंग करू शकता. जर पहिल्या राऊंड मध्ये एखादी कॉलेज मिळालं होतं, तुम्ही ऍडमिशन घेऊन ठेवलेत आणि रिटेन्शन फॉर्म भरला नाही आणि आता तुम्हाला अपग्रेडेशन मिळालेलं आहे, त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला पहिल्या राऊंडच्या कॉलेजमधून जाऊन डॉक्युमेंट कलेक्ट करायचं आहे, फी कलेक्ट करायची आहे. त्यानंतर नवीन कॉलेजमध्ये जाऊन सर्व डॉक्युमेंट आणि फी जमा करायची आहे. अशा पद्धतीने अपग्रेडेशन झाल्यानंतर प्रोसेस राहील. जर तुम्हाला फ्रेश अलॉटमेंट झाली, म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये मिळालेलं नव्हतं, सेकंड राऊंड मध्ये तुमची अलॉटमेंट झालेली आहे, त्या सिच्युएशन मध्ये तुमच्याकडे दोन ऑप्शन असतील. ऍडमिशन घेऊ शकता. ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट आणि फी कॉलेजमध्ये जाऊन जमा करावी लागेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय, जमा केल्यानंतर डॉक्युमेंट काय तुमच्याकडे परत पर्याय राहील रिटेन्शन फॉर्म भरायचा का नाही भरायचा. रिटेन्शन फॉर्म जर भरला तर तुमच्यासाठी प्रक्रिया इथं स्टॉप होऊन जाईल, पुढे अपग्रेडेशनला जाता येणार नाही. जर रिटेन्शन फॉर्म नाही भरला तर तुम्ही नेक्स्ट राऊंड साठी इलिजिबल राहा आणि नेक्स्ट राऊंडची चॉईस फिलिंग करू शकता. जर तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये अलॉटमेंट झाली आणि तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं नाही तर नेक्स्ट राऊंड साठी इलिजिबल होण्यासाठी तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागतं. जुन्या रजिस्ट्रेशन वर तुमचं होणार नाही. म्हणजे परत एकदा तुमची रजिस्ट्रेशन फी, कुणी 1000 रुपये भरली असेल, कुणी 6000 भरलेली असेल, ती फी तुम्हाला परत पे करावी लागेल जर तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तर. अशा पद्धतीने तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये रूल असतील. आता पाहूया आपण की थर्ड राऊंड मध्ये कोण इलिजिबल नाहीये. ठीक आहे, हे महत्वाची गोष्ट आहे, लक्षात द्या. आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटा किंवा डीम्डच्या प्रोसेस मधून जर पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंड मध्ये ऍडमिशन घेऊन ठेवलेले आहेत, ठीक आहे, महाराष्ट्राचा थर्ड राऊंड सुरू झाला आहे आणि त्यांचं पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंड मध्ये ऍडमिशन घेऊन ठेवलेलं आहे, किंवा थर्ड राऊंड मध्ये अलॉटमेंट जरी झालेली असेल, ऑल इंडिया कोटा किंवा डीमच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला फक्त अलॉटमेंट जरी झाली तर तुम्ही स्टेटच्या प्रोसेसमधून डिस्क्वालिफाईड होता. त्याच्यानंतर स्टेटच्या प्रोसेसमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंड मध्ये कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन ठेवले आणि रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे, असे विद्यार्थी पुढच्या थर्ड राऊंड साठी इलिजिबल राहणार नाही. ठीक आहे. आता इलिजिबल कोण कोण आहेत हे बघण्यासाठी बघाल तर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि पहिल्या दोन राऊंड मध्ये चॉईसेस भरलेले नाही असे सर्व विद्यार्थी इलिजिबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या राऊंड करिता नवीन रजिस्ट्रेशन केलेले आहे ते सर्व विद्यार्थी इलिजिबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड मध्ये एकही कॉलेज मिळालं नाही, म्हणजे चॉईस फिलिंग केलेली होती पण त्यांना कॉलेज मिळाले नाही, असे सर्व विद्यार्थी इलिजिबल राहतील. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड मध्ये, पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंड मध्ये कॉलेज मिळालं होतं पण रिटेन्शन फॉर्म भरला नाही, असे सर्व विद्यार्थी थर्ड राऊंड साठी इलिजिबल राहतील. अशा पद्धतीनं
सर्व विद्यार्थी इलिजिबल आहेत. आता थर्ड राऊंडचा फ्लो चार्ट बघूया आपण किंवा कसं चालतो. आता थर्ड राऊंडची चॉईस फिलिंग कराल, त्याच्यानंतर चॉईस फिलिंग केल्यानंतर अलॉटमेंट होईल. त्यामध्ये जर तुम्हाला अपग्रेडेशन मिळालं, म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंड मध्ये कॉलेज मिळालेलं होतं आणि तुम्ही ऍडमिशन घेऊन ठेवलेलं होतं आणि थर्ड राऊंड मध्ये नवीन कॉलेज मिळालं, तर त्या सिच्युएशन मध्ये काय करायचं आहे, तुम्हाला जे काही जुनं कॉलेज होतं तिथलं डॉक्युमेंट कलेक्ट करायचं, फी कलेक्ट करायचं, नवीन कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. या पद्धतीनं अपग्रेडेशन होईल. त्याच्यानंतर जर तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये पहिल्यांदा अलॉटमेंट झालेली असेल, तर सेम प्रोसेस, तुम्हाला तिथं डिसिजन घ्यायचंय तिथं की तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय का नाही. जर घ्यायचं असेल तर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला कॉलेजमध्ये नेऊन जमा करणं गरजेचं आहे. फी आणि डॉक्युमेंट सर्व हे जमा करणं आवश्यक आहे. त्यानंतर जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं नसेल तर रिपीट शिवाय पर्याय नाही, किंवा तुम्ही त्या ग्रुपमधून बाहेर पडाल. म्हणजे समजा मी एमबीबीएस बीडीएस चा जो लागलेला असेल तर त्या एमबीबीएस बीडीएस च्या प्रक्रियेमधून बाहेर पडेल. जर मी बीएमएस बीएचएमएस फिजिओ सॉरी बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस या ग्रुप मधली चॉईस फिलिंग केलेली असेल तर त्या ग्रुपमधून बाहेर पडेल. जर मी अलाइड कोर्सेसची चॉईस फिलिंग केली असेल तर त्याच ग्रुपमधून बाहेर पडेल. म्हणजे समजा मी एमबीबीएस मधून बाहेर पडलो तर मी बाकीच्या ग्रुपसाठी बीएमएस बीएचएमएस च्या इलिजिबल आहे. अलाइड कोर्सेस म्हणजे फिजिओथेरपी बीएनवायएस ऑक्युपेशनल थेरपी बीएसएलपी या कोर्सेससाठी इलिजिबल राहणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं रूल राहतो. आणि थर्ड राऊंड मध्ये जरी तुम्ही ऍडमिशन घेतलात, आता बरेचसे विद्यार्थी समजा बीडीएस ला ऍडमिशन घेतले तर त्यांचं फुल अँड फायनल ऍडमिशन होईल, ते पुढे चालून ऍडमिशन रद्द होणार नाही. त्याच्यामुळं ते देखील विद्यार्थी पुढच्या स्ट्रे राऊंड साठी इलिजिबल नाहीयेत. म्हणजे तुम्हाला अलॉटमेंट झाली, तुम्ही प्रवेश घ्या नाही घ्या, तुम्ही एकतर त्या ग्रुपमधूनच बाहेर पडले, तुम्हाला ट्राय करायचं राहिलं की दुसऱ्या ग्रुपमध्ये ट्राय करू शकता. अशा पद्धतीने थर्ड राऊंडचे रूल्स असतात. जर तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये अलॉटमेंट नाही झाली, म्हणजे पहिल्या 2 राऊंड मध्ये पण अलॉटमेंट नाही, थर्ड राऊंड मध्ये पण अलॉटमेंट नाही, तर तुम्ही स्ट्रे साठी इलिजिबल असता. अशा पद्धतीने तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे अशा पद्धतीने राऊंड्स असतात. आता आपण बघूया स्ट्रे मध्ये कोण इलिजिबल आहे. तर पहिले लक्षात द्या की स्ट्रे मध्ये कोण कोण इलिजिबल राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत त्या ग्रुपमध्ये एकही अलॉटमेंट झालेली नाहीये, अशाच विद्यार्थ्यांना स्ट्रे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी अलाउ केलं जातं. म्हणजे सपोज मी फर्स्ट किंवा सेकंड किंवा थर्ड मध्ये कॉलेज मिळालं होतं, मी ऍडमिशन घेऊन ठेवलंय, तर तो विद्यार्थी इलिजिबल नाही. मला सेकंड किंवा थर्ड मध्ये अलॉटमेंट झाली होती आणि मी ऍडमिशन घेतलेलं नाहीये, तर त्या सिच्युएशन मध्ये देखील मी इलिजिबल राहणार नाही स्ट्रे साठी. नेक्स्ट अजून कोण इलिजिबल राहणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचं थर्ड राऊंड मध्ये अलॉटमेंट झाली होती, ऍडमिशन घेतलेलं आहे किंवा नाही घेतलेलं आहे, तरी काही फरक पडत नाही, तर तसे विद्यार्थी इलिजिबल राहणार नाही. ऑल इंडिया कोट्याच्या प्रोसेस मधून जर कुणाला ऍडमिशन मिळालेलं असेल, घेऊन ठेवलेलं असेल, तर ते देखील विद्यार्थी स्ट्रे साठी इलिजिबल नाही. तर स्ट्रे राऊंड कसे चालेल त्याच्याबद्दल बघूयात. तर स्ट्रे राऊंडची चॉईस फिलिंग होईल. स्ट्रे राऊंडची चॉईस फिलिंग झाल्यानंतर अलॉटमेंट लिस्ट लागेल. अलॉटमेंट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला तिथं डिसिजन घ्यायचा आहे किंवा ऍडमिशन घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे. म्हणजे कॉलेज मिळालेलं असेल तर डिसिजन घ्यायचं आहे की तुम्हाला घ्यायचं का नाही कॉलेज. तर जर तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट सबमिट करणं. त्याच्यानंतर जर ऍडमिशन घ्यायची नसेल तर तुम्ही पुढच्या राऊंड साठी इलिजिबल नसणार आहे, त्याच्यामुळं दुसऱ्या ग्रुपमध्ये किंवा रिपीट हा एकमेव पर्याय असतो. जरी तुम्ही ऍडमिशन घेतलं तरी तुम्हाला तेच, किंवा तुम्हाला ऍडमिशन जरी घेतलात तरी नेक्स्ट राऊंड साठी इलिजिबल नाहीयेत, आणि ऍडमिशन जरी नाही घेतलात तरी इलिजिबल नाहीयेत. तर नेक्स्ट राऊंड साठी कोण इलिजिबल राहणार आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली नाही असेच विद्यार्थी इलिजिबल राहतील.